गुड मॉर्निंग. ॲबॅकस शिकल्यामुळे मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, विशेषतः लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन या दोन्ही मेंदूचा संतुलित विकास ॲबॅकस कसा करतो, तर हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी इंद्रायणी बिरादार. तर आज आपल्या या क्लासमध्ये ॲबॅकसद्वारे मुलांचे दोन्ही पण मेंदू कसे विकसित होतात, त्या दोन्ही पण मेंदूची झपाट्याने कशी वाढ होते ते आज आपण विस्तृत स्वरूपात किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. ओके. मानवाला किंवा मनुष्याला दोन ब्रेन असतात. एक असतो लेफ्ट ब्रेन आणि एक असतो राईट ब्रेन, म्हणजेच उजवा ब्रेन आणि डावा ब्रेन. अशा मनुष्याला दोन ब्रेन असतात. या दोन्ही पण ब्रेनची कार्य वेगवेगळी असतात. आता बघा, लेफ्ट ब्रेन म्हणजे जो डावा मेंदू असतो, ओके, तो एखादं नंबर म्हणजे लॉजिकल म्हणजेच नंबर लक्षात ठेवायला मदत करतो. आणि जो उजवा मेंदू असतो तो क्रिएटिव्ह म्हणजेच एखादं चित्र लक्षात ठेवायला मदत करतो. डावा मेंदू नंबर लक्षात ठेवायला हेल्प करतो आणि उजवा मेंदू एखादं चित्र असेल ते लक्षात ठेवायला मदत करतो. तर ॲबॅकस मध्ये आपण आता बघा, हे आहे ॲबॅकसचं टूल. याच ॲबॅकस किटवर मुले ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करतात. आता ज्या वेळेस मुले ॲबॅकसच्या क्लासला येतात त्यावेळेस क्लासमध्ये किंवा त्यांच्या या ट्रेनिंगमध्ये आम्ही या मुलांना या ॲबॅकसचं इंट्रोडक्शन दिलं जातं. इंट्रोडक्शन म्हणजे या बीटची व्हॅल्यू काय आहे वगैरे. मग ते क्लासमध्ये रोज मुले या टूलचा वापर करून गणितीय क्रिया सोडवतात. म्हणजेच ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल, हे सगळे ॲबॅकसच्या टूलवर सोडवतात. ॲबॅकसच्या क्लासमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये याच ॲबॅकस किटवर ते गणितीय क्रिया सोडवून हेच ॲबॅकस किट त्यांना व्हिज्युअलायझेशन मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादी गणितीय क्रिया सांगितली, ऍड 1, ऍड 5, ऍड 11, तेव्हा काय होतो, आता हे ॲबॅकस किट आपण खाली ठेवून देऊ. आता ज्या वेळेस मुलांना आम्ही ॲबॅकसच्या क्लासमध्ये ॲबॅकसचं किट व्हिज्युअलाइज करायला लावतो, रोज त्यांना ते सॉल्व्ह करून ते व्हिज्युअलायझेशन मध्ये कन्वर्ट होतं. आम्ही ॲबॅकसच्या क्लासमध्ये मुलांना एखादी क्रिया, गणितीय क्रिया सांगतो, ऍड 1, ऍड 2, ऍड 5, लेस 6, ऍड 7, लाईक धिस. मग मुले काय करतात, लेफ्ट ब्रेन म्हणजेच डाव्या मेंदूनी जे नंबर आहेत ते लक्षात आणतात आणि ज्यावेळेस हे ॲबॅकस किट ते डोळ्याच्या समोर आणतात व्हिज्युअलायझेशन मध्ये. जी एखादी क्रिया टीचर सांगतात, ऍड 1, ऍड 2, लेस 5, मग त्यावेळेस उजवा मेंदू काय होतो, एक्सरसाइज मध्ये त्याला कार्य मिळतं आणि मग तो कार्य मिळाल्यानंतर ॲबॅकस किट ते डोळ्याच्या समोर आणतात आणि ऍड 1 आणि ऍड 2 ती बीटची हालचाल करतात त्या नंबर्सनुसार. मग त्यावेळेस काय होतो, डावा मेंदू लेफ्ट म्हणजेच उजव्या मेंदूला कार्य देतो की आपल्याला हे कार्य करायचे. त्यावेळेस दोन्ही पण मेंदू एकाच वेळी ऍक्टिव्ह होतात, म्हणजेच एकाच वेळी दोन्ही पण मेंदूला एक्सरसाइज मिळते. मग ज्या वेळेस मुलांचं एकाच वेळी दोन्ही पण मेंदू एकाच ह्याला एखादी क्रिया घडतात, त्यावेळेस मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं, कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या प्रमाणे वाढायला मदत होते. किंवा बौद्धिक क्षमता असेल, व्हिज्युअलायझेशन पॉवर असेल आणि त्यात ॲक्युरसी असेल, स्पीड असेल, खूप झपाट्याने वाढायला यातूनच मदत होते. आता बघा, ज्यावेळेस ही एखादी क्रिया घडते किंवा तर मुलं ज्यावेळेस ही क्रिया करतात ॲबॅकस किटवर, त्यावेळेस त्यांच्या आउटसाईड इनसाईड काय आहे ते नाही, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण फुल्ली त्या एखादी क्रियावर असतं. ते पूर्ण त्यांचे दोन्ही पण मेंदू त्या ॲबॅकसद्वारे कार्यरत असतात. त्यामुळेच मुलांचा जो दोन्ही पण ब्रेन ऍक्टिव्ह होऊन त्या दोन्ही पण मेंदूची झपाट्याने वाढ होते. त्यातूनच मुलांचा जो बेस असतो, फाउंडेशन बेस वगैरे खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. त्यातून मुलांची बौद्धिक क्षमता, ॲक्युरसी, स्पीड खूप चांगल्या प्रकारे विकसित होऊन मुलांचा जो बेस किंवा फाउंडेशन बेस असतो खूप चांगल्या प्रकारे मिळून जातो. जर तुमच्या पाल्याचा बुद्धीचा विकास चांगल्या प्रकारे व्हायचा असेल किंवा त्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर तुम्ही मुलांना किंवा आपल्या पाल्यांना ॲबॅकस हा क्लास जरूर लावावा, जेणेकरून तुमच्या पाल्यांचा सर्वांगीण विकास होईलच, त्यातून त्यांचा बेसिक फाउंडेशन पण खूप चांगल्या प्रकारे होऊन जाईल. तर तुम्ही तुमच्या पाल्यांना ॲबॅकस हा कोर्स नक्की लावा आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य चांगल्या प्रकारे घडवा.